वाढले, मग आता जे संज्ञान आहे, जो मतदार यादीमध्ये यायला पात्र आहे, ते नाव वाढणार ना. त्यांना जर शंका असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं, राज्य निवडणूक आयोगाकडे जावं. 5 लाख वोटर्स हे वाढले गेलेले आहेत असा आरोप संयुक्त पदाधिकारी संजय राऊत असतील किंवा शरद पवार असतील यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे. कुठं वाढले? इलेक्शन कमिशन कुठं वाढले? दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशन नाही, 5 लाख वोटर्स एका गावात, एका जिल्ह्यात का कुठं? हा, काय तिथं वाढले. मग आता जे संज्ञान आहे, जो मतदार यादीमध्ये यायला पात्र आहे, ते नाव वाढणार ना. का जो पात्र आहे त्याला सुद्धा बाजूला ठेवायचं. आणि आपल्या ही ऑन गोईंग प्रोसेस आहे. वेळोवेळी मतदार याद्याचं आपण त्याचं अवलोकन करतो आणि जे पात्र आहेत मतदार व्हायला त्यांची नावं समाविष्ट करत असतो. जे लोक मयत झालेले आहेत त्यांची नावं डिलीट करत असतो. ही ऑन गोईंग प्रोसिजर आहे, याच्यात वेगळं काही नाही. 2019 ते 2024 32 लाख नव्या मतदारांची नोंद झाली आणि लोकसभा ते विधानसभा या 5 वर्षात 32 लाख आणि 5 वर्षात 36 लाख. हा मतदाता आला कुठून? एवढा मतदाता वाढला. त्यांना जर शंका असेल तर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जावं, राज्य निवडणूक आयोगाकडे जावं. ज्या मतदारांवर त्यांचा आक्षेप आहे त्यांची नावं द्यावीत, त्यांचे डिटेल्स द्यावेत. सरकार निवडणूक आयोगाचा अधिकारी निवडणूक आयोग त्याच्यामध्ये लक्ष घालेल, चौकशी करेल. मोगम आरोप करण्यापेक्षा किती संख्येच्या लोकांवर त्यांचा आक्षेप आहे ती संख्या जर राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिली तर निवडणूक आयोग त्याची दखल घेईल. ओके, धन्यवाद. राहुल सोलापूरकर वरती वक्तव्य मी 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये केलेलं आहे. ते राहुल सोलापूरकरनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य निंदनीय आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि त्याच वेळी मी सांगितलेलं आहे की गृह विभागाने त्या राहुल सोलापूरकरच्या व्हिडिओ क्लिपची तपासणी करावी, कशा पार्श्वभूमीवर तो बोललाय त्याची चौकशी करावी आणि त्या संदर्भामध्ये कडक भूमिका, कडक धोरण हे सरकारनं घेतलं पाहिजे, गृह विभागाने घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचं माझं मत आहे. आणि राहुल सोलापूरकरनी नुसती दिलगिरी व्यक्त करून भागणार नाही, तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन नाक घासून त्यानं माफी मागितली पाहिजे. धन्यवाद. चला, धन्यवाद.